नमस्कार विद्यार्थी मित्र हो. याआधी आपण काय पाहिले? आला गेला. आज आपण पाहणार आहोत कविता 8वी. घड्याळाशी मैत्री, हो की नाही? मग त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुमचे पाठ्यपुस्तक, मराठीचे पाठ्यपुस्तक ओपन करायचे आहे. त्यातील पेज नंबर 35 म्हणजेच पान नंबर 35. तर तुम्ही आधी तुमचे मराठीचे बुक काढले का? ठीक आहे, काढा. आणि त्यातील पेज नंबर 35 म्हणजेच 35 पेज नंबर तुम्ही ओपन करणार आहात. आजवर तुम्ही मैत्री मानवाशी पाहिली, प्राण्यांशी पाहिली, पण आता इथे काय म्हणते आहेत कवयित्री की घड्याळाशी मैत्री. तर मग पाहूया आपण कशी केली आहे घड्याळाशी मैत्री. नेमकं काय करायचं आहे घड्याळाशी मैत्री घड्याळासोबत मैत्री करणे म्हणजे. तर मग हे आपण कवितेतनं पाहूया. तर तुम्ही सर्वजण तयार आहात असे मी गृहीत धरते. तर मग चला तर मग पाहूया आपण पान नंबर 35 वरील घड्याळाशी मैत्री. वाचन आनंदमधली सौ मृण्मयी लिमे यांची कविता. सौ मृण्मयी लिमे यांची ही कविता आहे घड्याळाशी मैत्री. त्यामध्ये त्यांनी एका विद्यार्थ्याचे वर्णन केले आहे. तो विद्यार्थी पण तुमच्या वयाचाच आहे. त्यामध्ये त्यांनी त्याचे आणि घड्याळाचे वर्णन केले आणि का बरं त्यांनी घड्याळासोबत मैत्री केली हेही त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा मग कविता. आणि मी वाचत असताना तुम्ही पण वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता सध्या घरी आहात, आहे का नाही? तुम्ही सर्वजण आता घरी बसून शिकता आहेत ना. मग आता तुमचे आईवडील हे तुमच्या आईबाबाचं कर्तव्य पार पाडत असताना एक शिक्षकाचं देखील म्हणजेच टीचरचंही कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळं तुम्ही लक्षपूर्वक त्यांची प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकायची आहे. त्यांना त्रास द्यायचा नाही आहे. ते जे सांगतायत ते सगळं ऐकायचं, कारण ते तुमच्या भल्यासाठीच सांगतायत. तुमचे हट्ट वगैरे पण सर्व काही कोणी पुरवतं? तुमचे आईवडीलच पुरवतात ना. त्यामुळं तुम्ही तुमच्या आईबाबांचं ऐकायचं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकायची आहे, त्रास द्यायचा नाही आणि कोणाचीही कंप्लेंट नको आहे. त्यामुळे वेळच्या वेळेला अभ्यास कंप्लीट करा. आईबाबा सांगतील तेव्हा पटकन अभ्यास सांगायचीही वेळ नाही आली पाहिजे. अभ्यासाला तुम्ही बसायचं आहे आणि तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट करून सांगायचा आहे की माझा अभ्यास झाला आहे. कोणीही आपल्या आईबाबांना त्रास देणार नाही. ओके. तर मग पाहूया आपण घड्याळाशी मैत्री. तर चला तर मग. आणि हे व्हिडिओ पाहत असताना तुम्ही वाचायचं सुद्धा आहे, तरच तुम्हाला ते वाचायला जमेल. मी बोलत असताना माझ्या बरोबर किंवा माझ्या पाठीशी जरी बोललं तरी तुम्हाला वाचायला येऊन जाईल, हो की नाही? मग चला तर मग प्रयत्न करा वाचण्याचा. पहा मग कविता 8वी घड्याळाशी मैत्री. वाचन आनंद. कवयित्री सौ मृण्मयी लिमे. तर मग पाहूया. घड्याळ माझे बोले टिक टिक टिक. घड्याळ माझे बोले टिक टिक टिक. मजला वाटे त्याची किट किट किट. घड्याळ माझे बोले टिक टिक टिक. मजला वाटे त्याची किट किट किट. घड्याळ कसे बोलते आहे? टिक टिक टिक. आणि त्या विद्यार्थ्याला त्याची काय वाटते आहे? किटकिट त्या मुलाला, हो की नाही? आता पुढे पाहूया आपण. काटे पळती फार भरभर भरभर, है की नाही? काटे पळती फार भरभर भरभर, हो ना? थांबे ना ते कोटे की क्षणभर. थांबे ना ते कोटे की क्षणभर. काटे पळती फार भरभर भरभर. थांबे ना ते कोटे की क्षणभर. घड्याळाची काटे कशी पळत आहेत? भरभर. ते कोटे पण थांबे ना झाले क्षणभर देखील, है की नाही? असं यात वर्णन केलेलं आहे. घड्याळ कसे बोलते? बरोबर आहे, टिक टिक. आणि त्या मुलाला त्याची काय वाटते आहे? किटकिट. आणि त्या घड्याळाची काटे कशी फिरता आहेत? भरभर. आणि ते किती वेळासाठी पण थांबेना झाला आहे? क्षणभरासाठी सुद्धा थांबेना झाला आहे, हो की नाही? मग आता आपण पुढे पाहायचे का? तर चला तर मग
उठवे मला करुणी गजर. उठवे मला करुणी गजर म्हणजे आवाज, अलाराम करून तो त्या मुलाला उठवे किंवा त्या विद्यार्थ्याला उठवे, त्या मुलाला उठवत असे. उठवे मला करुणी गजर. आपण पण अलाराम लावता ना, उठायचं असेल लवकर त्या दिवशी हो की नाही. मग उठवे मला करुणी गजर, रागाने मी टाकतो नजर. मग ज्यावेळी गजर वाजतो, अलाराम वाजतो, त्यावेळी आपण रागाने घड्याळावर नजर टाकतो की नाही. तो मुलगा पण त्या रागाने काय करतो आहे, घड्याळावर नजर टाकतो आहे, है की नाही. गजर करून कोण उठवत आहे, घड्याळ. आणि रागाने कोण नजर टाकतो आहे, तो मुलगा. उठतो मी करीत खळखळ. उठतो मी करीत खळखळ म्हणजे पटकन, धडपडून तो पटकन उठतो. आणि आवरताना होई पळापळ. आणि मग उशीर झाल्यामुळे आवरताना काय होते, पळापळ होते. कारण अलाराम बंद करतो आणि आपण तसंच झोपी जातो, त्यामुळे थोडंसं उशीर होतो उठताना. आणि मग काय होतं, आवरताना पळापळ होते. मग पुढे बघूया आपण काय करूया. तो मुलगा कसा उठतो, खळखळ. आणि मग आवरताना काय होते, पळापळ. मग आता पुढे पाहायचं तर बघा, मग शाळेला मग होत असे उशीर. शाळेला मग होत असे उशीर. घड्याळ टाके मिश्किल नजर. घड्याळ टाके मिश्किल नजर. आणि मग उशिरा उठल्यामुळे आवरताना पळापळी झालेली असते आणि मग त्यामुळे काय होतं, शाळेला होत असे उशीर. मग शाळेला पण उशीर होतो आणि घड्याळ काय करते त्यावेळी, मग मिश्किल नजर टाकते, हो की नाही. मग पुढे बघूया आपण. शिक्षक मला रागवती फार. शिक्षक मला रागवती फार, वाईट वाटे मजला नंतर. आणि मग शाळेला उशीर झाला की शिक्षक रागवतात. तुम्हाला सुद्धा तुमचे टीचर्स रागवत होतात की नाही. तुम्हाला उशीर झाला की ग्राउंडला चक्कर मारणे वगैरे अशा तुम्हाला पण पनिशमेंट होत असेल की नाही उशीर झाल्यानंतर. मग आणि त्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं की नाही, शिक्षक रागवले, टीचर रागवले किंवा कुणी जरी रागवलं तर तुम्हाला पण वाईट वाटतं ना. मग शाळेला उशीर झाल्यामुळे कोण रागवतं, शिक्षक. आणि मग वाईट कुणाला वाटते, तुम्हाला म्हणजे त्या मुलाला पण, हो की नाही. घड्याळ असूनी मोठे खोडकर. घड्याळ असूनी मोठे खोडकर. हे घड्याळ आहे तरी सुद्धा किती खोडकरपणा करते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. बट्टी केली मी त्याच्याबरोबर, म्हणूनच त्यांनी त्याच्याशी बट्टी केली, मैत्री केली, हो की नाही. मग काय केले त्यांनी त्याच्याशी, बट्टी केली. आणि घड्याळ कशा आहे म्हटले आहे, खोडकर आहे असे म्हटले आहे. मग ही कविता कोणाची आहे, सौ मृण्मयी लिमये यांची ही कविता आहे. तर मुलांना तुम्हाला पण काय करायचं आहे, तर घड्याळाशी मैत्री करायची आहे. घड्याळाशी मैत्री करायची म्हणजे काय, त्याच्याशी गप्पा मारायच्या का त्याच्यासोबत खेळायचं नाही, तर प्रत्येक काम हे वेळेवर करायला शिकायचं. आईबाबांना त्रास न देता अभ्यास त्यांनी कर म्हणून सांगण्या अगोदरच आपण आपला टाईम झाला, आपली वेळ झाली की अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि आपण होऊन सांगायचं की माझा अभ्यास आज वेळेत पूर्ण झालेला आहे. मग त्यावेळी तुम्हाला तुमचे आईबाबा पण शाबासकी देतात आणि शिक्षक पण शाबासकी देतात, हो की नाही. मग तुम्ही तुमच्या आईबाबांचे ऐकणार आणि घड्याळाशी पण मैत्री करणार. घड्याळाशी मैत्री करायची म्हणजे प्रत्येक काम वेळेच्या वेळेला पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. ही झाली तुमची घड्याळासोबतची मैत्री. तर मग आता आपण काय करूया, एकदा कविता वाचूया म्हणजे तुम्हाला वाचता येईल. तर पहा मग 8वी कविता, घड्याळाशी मैत्री. बोलायचं आहे तुम्ही सुद्धा मोठ्यांदी. 8वी कविता, घड्याळाशी मैत्री. वाचन आनंद. घड्याळ माझे बोले टिक टिक टिक. घड्याळ माझे बोले टिक टिक. बरोबर. आणखीन मोठ्यांदी वाचायचंय. मजला वाटे त्याची किट किट. मजला वाटे त्याची किटकिट. काटे पळती फार भरभर. काटे पळती फार भरभर.
थांबे ना ते कोटे की क्षणभर, थांबे ना ते कोटे की क्षणभर. बरोबर. उठवे मला करुणी गजर, उठवे मला करुणी गजर, रागाने मी टाकतो नजर, रागाने मी टाकतो नजर. उठतो मी करीत खळ खळ खळ, उठतो मी करीत खळ खळ खळ. आवरताना होई पळापळ, आवरताना होई पळापळ. शाळेला मग होतसे उशीर, शाळेला मग होतसे उशीर. घड्याळ टाके मिश्किल नजर, घड्याळ टाके मिश्किल नजर. शिक्षक मला रागवती फार, वाईट वाटे मजलानंतर, वाईट वाटे मजलानंतर. घड्याळ असूनी मोठे खोडकर, घड्याळ असूनी मोठे खोडकर. बट्टी केली मी त्याच्याबरोबर, बट्टी केली मी त्याच्याबरोबर. कविता आहे सौ मृण्मयी लिमये. तर तुम्ही ही कविता जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित वाचता येत नाही तोपर्यंत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे पहा, हा आहे मुलगा आणि हे आहे घड्याळ. ह्या चित्रामध्ये दिसतंय की नाही? हो ना? मग तुम्हाला आता समजलं आहे. मग यानंतर आपली टेस्ट होणार आहे जोडाक्षरांच्या अभ्यासांची. ह्या 2 दिवसात केव्हा पण होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जोडाक्षरांच्या अभ्यासाची तयारी करायची आहे आणि ही कविता सुंदर हस्ताक्षरात लिहून काढायची आहे आणि तुमच्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायची आहे. हो की नाही? मग तुम्ही तुमचा आतापर्यंत राहिलेला सर्व अभ्यास तुमच्या क्लासच्या ग्रुपवर पाठवणार आहे आणि ज्यांनी सराव टेस्ट 2 कंप्लीट केली नाही, 1, 2 ज्यांची राहिली आहे त्यांनी ती कंप्लीट करून पूर्ण करून आपल्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायची आहे. बघा एकदा तुम्ही कोण कोण राहिला आहे टेस्ट सोडवायचं त्यांनी सोडवणे आणि आपल्या क्लासच्या ग्रुपमध्ये पाठवणे. आणि आता नंतर आपली टेस्ट असणार आहे जोडाक्षरांच्या अभ्यासाची. तर मग जोडाक्षराच्या अभ्यासाची टेस्ट असणार आहे पेज नंबर 10 पासून, म्हणजे पेज नंबर 10 पासून ते 17 पर्यंत तुम्हाला काहीही यातलं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. पेज नंबर 10 ते 17 पर्यंत जोडाक्षरांचा अभ्यास जिथे आहे ते संपेपर्यंत तुम्ही ते व्यवस्थित वापरायचं आहे, म्हणजे वाचायचं आहे आणि अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. तर मग समजलं तर मग ठीक आहे. आजची घड्याळाशी मैत्री तुम्हाला समजली. मग तुम्ही पण करणार ना घड्याळाशी मैत्री? वेळच्या वेळेला सगळी कामं शिकणार, करणार, अभ्यास वगैरे, आईवडिलांना त्रास न देता. ठीक आहे. तर मग आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अभ्यासासहित. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.